सुप्रभातम। आज रविवार, तर आज आपण थोडंसं वेगळा योगिक प्रक्रिया जी तुमचे आठवड्याभराचा ताण काढून टाकेल अशी बघणार आहोत। रविवारी आपण काहीतरी वेगळं घेत असतो, तर या रविवारी आपण अतिशय रिलॅक्सिंग अशी प्रक्रिया आपण घेणार आहोत, जेणेकरून रोजचा ताण जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर काय केलं पाहिजे हे आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी आपण संधी, आपला जो विषय आहे जॉईंट्स, त्याच्याबद्दलसुद्धा थोडंसं जाणून घेणार आहोत। तर आजच्या योगवर्गाला आपण सुरुवात करूया। पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची। आपल्याकडे उद्या 9 तारखेला एक फ्री वर्कशॉप आहे संध्याकाळी 6:30 वाजता, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या। योग शिक्षक जो वर्ग आता चालू होणार आहे 5 जुलैपासनं, तर त्याची सगळी माहिती त्या वर्कशॉपमध्ये असणार आहे। तर नक्की सर्वांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हा। आपले जे कोण ओळखीचे असतील तर त्यांनाही जॉईन व्हायला सांगा। एक छान कला तुमच्या हातामध्ये आयुष्यभर राहते। तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी काहीही साधनं लागत नाहीत योग शिकवायला, आणि तुम्ही कोणालाही योग शिकवू शकता। तर त्यामुळे योग शिक्षक प्रत्येकाने होणं गरजेचं आहे, स्वतःसाठी, इतरांसाठी। ही एक चांगली संधी आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या। आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। आधी आपण आपल्या संधी म्हणजे जॉईंट्सबद्दल थोडीशी माहिती घेऊया, आणि मग त्यानंतर आज जी आपण प्रक्रिया करणार आहोत शिथिलीकरणाची, त्याच्याबद्दलही आपण कशी करायची ह्याची माहिती घेऊन मग ती प्रत्यक्ष प्रक्रिया आपण करून बघणार आहोत। करायला अतिशय सोपी आहे, तुम्ही बेडवर पण ही प्रक्रिया करू शकता। तर संधी हा विषय आपण यावेळेला घेतला होता, ही थीम घेतली होती। जेव्हा एखादी थीम घेतो तेव्हा माझी अशी पद्धत आहे की त्याच्या मुळापर्यंत जायचं आणि जाणून घ्यायचं की हा एक चांगला योग असतो जाणून घेण्यासाठी। तर ही संधी म्हणजे जॉईंट्स आपल्या शरीरातले आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर तिथे वाताचं स्थान आहे, कारण तिथे हालचाल आहे आणि वात हा हालचाल करणारा आहे। तर वात पित्त कफामधल्या वातामध्ये याचा समावेश, त्यांनी हे सगळं मी ढोबळमानाने तुम्हाला सांगते आहे। ह्याच्यामध्ये बारकावे खूप आहेत, पण आपण एक ढोबळमानाने एक बघूया की ह्या संधी काय आहेत। तर सुश्रुत संहितेमध्ये याचं वर्णन आलेलं आहे। यत्र स्थिराणि मात्राणां संधीयते स्थितानि च तम देशम संधि नित्याहुस स्थूल सूक्ष्म विभेदितम, स्थूल सूक्ष्म विभेदितम असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर ज्या ज्या ठिकाणी 2 हाडं एकत्र असतात त्या जागेला संधी म्हणतात, आणि त्या संधी स्थूल पण असतात आणि सूक्ष्म पण असतात, असं याचं वर्णन आलेलं आहे। चरक संहितेमध्ये स्थिरता कारणम असं त्याचं कारण दिलेलं आहे की शरीरातल्या अवयवांना स्थिरता प्रदान करण्यासाठी म्हणून या संधी आहेत। आधुनिक विज्ञानाप्रमाणे सगळ्यांना जॉईंट्स माहितीच आहेत, त्याचे प्रकार माहितीच आहेत। एक चल आणि एक अचल असे 2 मुख्यतः प्रकार पडतात।
तर त्यातलं ज्या हालचाल करणारे जे जॉईंट्स आहेत त्यांना चल संधी म्हटलं जातं, आणि हालचाल न करणारे जे आपल्या कवटीमध्ये असतात त्यांना अचल संधी असं म्हटलं जातं. तर योगशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर तिथे प्राणाचं वहन चालू असतं संधीच्या ठिकाणी, आणि नाडी प्रवाह आणि स्थैर्य देणाऱ्या अशा ह्या संधी आहेत. ह्या पद्धतीने आपण जर प्रत्येक आयुर्वेद, आधुनिक विज्ञान आणि योगशास्त्राचा जर विचार केला तर आपल्याला ह्या संधींचा अर्थ जो आहे तो या पद्धतीने लागतो. आता ह्या संधींची जी रचना आहे ती अस्थि, संधिपूर, संधिस्नायू, संधिस्निग्ध द्रव आणि उपास्थी आणि स्नायू आणि कंडरा ह्या पद्धतीने झालेली आहे. आता अस्थि म्हणजे बोन्स सगळ्यांना माहिती आहे. अस्थि हा एक सप्तधातूंमधला पण धातू आहे. संधिपूट म्हणजे जॉईंट जे असतात आपले कॅप्सूल त्याला म्हटलं जातं. संधी स्नायू म्हणजे लिगामेंट्सला म्हटलं जातं. संधी आणि स्निग्ध द्रव तिथे असलेलं जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं. उपास्थी म्हणजे कार्टिलेज, आणि स्नायू आणि कंडरा म्हणजे मसल्स आणि टेंडन्स. तर ह्या पद्धतीने त्याचं वर्णन आपल्याला आयुर्वेद ग्रंथामध्ये मिळतं. आणि हा अस्थि हा एक सप्तधातूंमधला एक धातू आहे, हेही आपल्याला तिथे मिळतं. आता संधींचं जे मुख्यतः कार्य आहे जॉईंट्सचं ते म्हणजे हालचाल करणं, स्थैर्य देणं, त्या आपल्या शरीराची रचना व्यवस्थित ठेवणं आणि तिथून प्राणाचं वहन करणं, हे मुख्यतः कार्य संधींचं दिलेलं आहे. आता आपल्या शरीरामध्ये अनेक ऊर्जा केंद्र आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्या सगळ्या ऊर्जा केंद्रांना आपण चक्र असं म्हणतो. चक्र म्हटलं की तिथे गती आली, आणि ह्या चक्रांना एक प्रकारची गती आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र आहेत, पण त्यातली मुख्य चक्र म्हणजे 6 चक्र आपण मानतो. तर सर्वांनाच ती माहिती आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, त्यानंतर अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञाचक्र. तर ह्या चक्रांच्या अंडर ज्या संधी येतात किंवा ह्या चक्रांमध्ये ज्या अंतर्भूत असलेल्या संधी आहेत त्या ढोबळमानाने अशा आहेत की मूलाधार चक्राच्या ज्या संधी आहेत तर त्या कमरेपासूनचा सगळा खालचा भाग हा मूलाधार चक्रामध्ये येतो. म्हणजे आपले गुडघे असतील, त्याच्यानंतर पायांची बोटं असतील किंवा गोटा असेल, किंवा हिप जॉईंट्स, मुख्य संधी, स्थूल संधी बघायला गेलं तर हिप जॉईंट्स जे आपल्याला स्थैर्य देतं. आपण जेव्हा बसतो उठतो तेव्हा स्थैर्य देणारं असं हे मूलाधार चक्र, त्याला मूलचक्र असं सुद्धा, आधार चक्र असं सुद्धा ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. तर ह्या मूलाधार चक्राच्या अंडर हिप जॉईंट्स किंवा कमरेच्या सगळ्या खालच्या संधींचा भाग तिथे येतो, पायाच्या सगळ्या संधी. मग तिथल्या जर संधींमध्ये काही त्रास होत असेल तर मूलाधार चक्राचं वर काम केलं की, म्हणजे मूलाधार चक्राशी रिलेटेड असलेले सगळं आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, तर ह्या संधींमधलं जे काही व्याधी आहे ती दूर व्हायला नक्कीच मदत होते. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, आमवात वगैरे होतो तर ते स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित असलेलं आपल्याला दिसतं. आणि स्वाधिष्ठान चक्र जे आहे तर तिथे आपला जो कमरेचा जॉईंट आहे, पॅल्व्हिक रिजन आपण ज्याला म्हणतो, तर तो जॉईंट तिथे येतो. आणि स्वाधिष्ठान चक्र हे भावनिक संतुलनासाठी म्हणून ओळखलं जातं किंवा सर्जनशीलतेसाठी म्हणून ओळखलं जातं. हे अतिशय ढोबळ मनाने मी तुमच्यासमोर मांडती आहे, कारण हे थोडंसं आपण जॉईंट्सचा अभ्यास करतो आहे तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मणिपूर चक्र जे आहे ते गाऊटसारख्या ज्या व्याधी असतात तर त्याच्यासाठी मणिपूर चक्रावर काम करता येतं आपल्याला. आणि कमरेचे जे मणके आहेत आपले L1 to L5, तर कमरेच्या मणक्यांसाठी हे चक्र आहे. आणि कमरे खालचे, कंबर आणि तिथले कमरेच्या रिजनमधले जे मणके आहेत तर त्याच्यासाठी म्हणून हे चक्र आहे.
हे आत्मविश्वास आणि पचनशक्तीसाठी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर येतं अनाहत चक्र. अनाहत चक्र जे आहे ते आमवात वगैरे असेल तर स्वादिष्ठान आणि अनाहत चक्रावर काम केलं जातं. तर तिथे आपण अनाहत चक्र हे हृदयाच्या बरोबर मागे येतं. ही सगळी चक्र जी असतात ती आपली मेरू दंडामध्ये असतात. तर तिथे खांदे आपल्याला खांद्यांवर तिथे काम केलं जातं. अनाहत चक्र हे खांद्यांशी रिलेटेड आहे. तिथे प्रेम, सहानुभूती आणि आपल्या फुफ्फुसांची ज्या क्रिया चालतात तर किंवा आपल्या रिब्सचे जे स्नायू आहे हे संधी आहेत सगळ्या किंवा थोरॅसिकच्या संधी आहेत त्या सगळ्या अनाहत चक्रामध्ये येतात. त्यानंतर विशुद्धी चक्र हे आपल्याबरोबर गळ्याच्या पाठीमागे आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सर्वायकलचा म्हणजे मानेचे जे मणके आहेत त्याचा भाग येतो. म्हणजे मानदुखी वगैरे असेल वरच्या बाजूला तर तो भाग सगळा तिथे येतो. आज्ञाचक्र जे असतं ते आपल्याबरोबर भूमध्याच्या तिथे असतं. भूमध्याच्या तिथून एक रेष काढली आणि टाळूच्या तिथून एक रेष काढली, ती जिथं मिळते जिथे पिनियल ग्रंथी असते तर तिथे हे बरोबर आज्ञाचक्र असतं. तर डोळ्याचे आपले इथे डोळ्याचे जे जॉईंट्स आहेत, जबड्याचा आपला जो जॉईंट आहे तो आज्ञाचक्राच्या अंडर येतो. म्हणजे इथून वरचा सगळा भाग जबड्यापासूनचा तिथले सगळे जॉईंट्स आहेत, म्हणजे कानाचे असतील, डोळ्याचे असतील, नाकाचे असतील, हे सगळे आज्ञाचक्राच्या याच्यामध्ये येतात. आणि आपलं जे 6 चक्र ही महत्त्वाची मानली जातात आणि त्याच्या व्यतिरिक्त एक 7वं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र हे एक मानलं जातं. तर सहस्त्रार चक्रामध्ये आपले कवटीचे सगळे संधी येतात. म्हणजे ते आध्यात्मिक ज्ञानासाठी म्हणून हे मानलं जातं किंवा आत्मजागृतीसाठी म्हणून हे चक्र मानलं जातं. तर हे सहस्त्रार चक्रामध्ये सगळे आपले कवटीचे जॉईंट्स येतात. आता ह्या संधीतून जर प्राणवहन चांगलं होत असेल तर आपला दिवसभर चांगला उत्साह असतो, आपलं फ्लेक्झिबिलिटी चांगली असते, चलनवलन चांगलं असतं. त्यामुळे ह्या संधीतून प्राणाचं वहन संतुलित असणं खूप गरजेचं असतं. आणि हे संतुलित ठेवण्याचं काम आपण जेव्हा योगाभ्यास करतो, प्राणायाम करतो आणि आसनं करतो तर यातून त्याचं आरोग्य सुधारतं. कारण प्रत्येक आसनामध्ये कुठले ना कुठल्या संधी या भाग घेतात, स्नायू भाग घेतात आणि हे जे सगळे स्नायू आहेत ते संधीशी संबंधित असतात. त्यामुळे प्रत्येक योगासनामध्ये तुम्हाला दिसेल की कुठल्या ना कुठल्या संधीवर हे काम होत असतं. त्याचबरोबर चक्रावरही कुठल्या ना कुठल्या तरी काम होत असतं प्रत्येक योगासनामध्ये. तसंच प्राणायामामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे मुख्य पंचप्राण आणि उपप्राण आहेत, 5 उपप्राण आहेत, 5 पंचप्राण आहेत, त्याच्यावरही काम होत असतं. तर प्राणायाम म्हणजे प्राणाचं वहन आपल्या शरीरामध्ये सगळीकडं होणं, प्रत्येक ठिकाणी प्राण ऊर्जा मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. हे प्राणायामातनं आपल्याला होतं. ध्यानाच्या अभ्यासातून आपलं मानसिक संतुलन, कारण मन आपल्या सगळ्या शरीराचं ऐकत असतं आणि त्यामुळे मनावर काम धारणा, ध्यान याच्यातून होत असतं. कारण आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये अनेक विचार येतात. त्या विचारांचं संख्या कमी करणं आणि ती संख्या हळूहळू जर रोज तुम्ही ध्यान केलं तर मग रोज त्या विचारांची संख्या कमी कमी होत जाते. मनाला विश्रांती मिळते आणि मेंदूकडे जाणारे संदेश कमी होतात आणि आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्यावेळेला ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. ती ॲक्टिव्ह झाली की आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, आपल्याला सकारात्मक वाटतं. तर हे सगळं ध्यानातून होत असतं. ह्याच्यामध्ये अनेक संशोधनं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये ती संशोधनं वाचली तर तुम्हाला ते सगळे फायदे पाहायला मिळतील. तर ह्या संधींचे पुन्हा स्थूल आणि सूक्ष्म संधी म्हणजे छोट्या संधी आणि मोठ्या संधी, म्हणजे ज्या आपल्याला स्थूल संधी दिसतात, गुडघ्याच्या दिसतात, खांद्याच्या दिसतात, गोट्याच्या दिसतात, ह्या सगळ्या स्थूल संधी आहेत. आणि ज्या संधी अतिशय सूक्ष्म असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात
तर अशा सूक्ष्म संधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये अनेक असतात. तर ह्या संधी हा जर विषय घेतला तर तो खूप मोठा आहे. म्हणजे मी फक्त तुमच्यासमोर एक ढोबळमानाने एक चित्र मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जितकं खोलवर जाल तितके तुम्हाला त्याचे बारकावे कळायला लागतील. जेव्हा तुम्ही सूक्ष्म व्यायाम मी करायला सांगते तुम्हाला, अगदी सूक्ष्म व्यायामामध्ये अगदी तुम्ही अतिशय सावकाश असं मनगट जरी फिरवलं तरी तुम्हाला आतपर्यंत त्याचे परिणाम जाणवतात. कारण ते सावकाश करणं खूप अवघड आहे. कारण सावकाश जेव्हा करता तेव्हा आतल्या तुमच्या स्नायूंपर्यंत आणि अगदी सूक्ष्म संधींपर्यंत त्याचे परिणाम जातात. म्हणून ते सावकाश करायचे असतात. किंवा कुठेही जर्क वगैरे जर बसला भरभर करताना तर कुठला तरी स्नायू दुखावला जातो, लिगामेंट दुखावला जातो, तर ते आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला त्यातून जास्तीत जास्त फायदा आपल्या शरीरासाठी, मनासाठी काय होईल तो आपण बघायचा असतो. तर ह्या वाताचं सगळीकडे वहन चांगलं होण्यासाठी म्हणून या संधींवर आपण जे काम करतो आहे या शिबिरामध्ये, तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू तुम्हाला 8 दिवस जे रेग्युलर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत रेग्युलर माझ्या सूचनांचं पालन करत जे योगाभ्यास करत असतील तर त्यांना नक्कीच खूप फायदा जाणवला असेल आणि स्नायूंमधली ताकद वाढलेली जाणवली असेल. आपल्या संधींची जी कमी हालचाल होती, कारण संधींची झीज होत असते, सूज येते त्याच्यावर, असे जे प्रकार होत असतात, तर तिथलं प्राणाचं वहन व्यवस्थित झाल्यानंतर हे सगळे बरं व्हायला लागतं. तिथे ऊर्जेचा पुरवठा व्यवस्थित व्हायला लागतो, प्राणाचं वहन तिथे व्यवस्थित व्हायला लागतं आणि मग त्या संधी व्यवस्थित पुन्हा काम करायला लागतात. त्याच्यासाठी आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि आपला जे योगशास्त्र आहे ते आचार, विचार, आहार, विहार या सगळ्यावर, या 4 स्तंभांवर उभं आहे. तर नुसतंच आपले आसनं केली, प्राणायाम केला म्हणजे सगळं झालं असं नाही. कारण हा अष्टांग योग आहे. याच्यामध्ये यमनियमाचं पालनसुद्धा तेवढंच आवश्यक आहे, जे आहार विहारामध्ये येतं. त्यानंतर आसन, प्राणायामाचा अभ्यास आपल्याला आपल्या पंचज्ञानेंद्रियांवर मनाचं संतुलन येण्यासाठी अतिशय उपयोगाचा आहे. त्याबरोबर आपल्या शरीरामधली जी अशुद्धी आहे ती शुद्धिक्रिया, आसन, प्राणायाम यातून निघून जाणार आहे. मन शुद्ध होण्यासाठी सुद्धा, चित्तशुद्धीसाठी प्राणायामाचा उपयोग होणार आहे. आणि आपल्या म्हणजे मनाचं नियंत्रण आपल्या इंद्रियांवर येण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर धारणा आणि ध्यानाचा उपयोग आपल्याला आपलं स्वतःचं आत्मसंतुलन साधण्यासाठी होणार आहे आणि आपली स्वतःची उन्नती करण्यासाठी होणार आहे. तर या सगळ्याचा परिणाम आपोआपच आपल्या शरीर आणि मनावर होत असतो. आणि इथे चित्तावरच सगळं काम सांगितलेलं आहे पतंजलींनी. त्यामुळे चित्तशुद्धीसाठी किंवा आपल्या पूर्ण उत्क्रांतीसाठी म्हणून हा अष्टांग योग जो आहे तो आपण पालन केला पाहिजे. आपल्याला जो मिळालेला वारसा आहे आणि तो वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. कारण आपण भारतामध्ये जन्माला आल्यामुळे आपल्याला हा खूप मोठा मिळालेला वारसा आहे आणि संपूर्ण मानवजातीसाठी मिळालेला हा वारसा आहे. याच्यामध्ये कुठलाही जात, पंथ, धर्म असं काही नाही आहे. संपूर्ण मानवजातीसाठी म्हणून, म्हणजे जगातल्या सगळ्या मानवांसाठी म्हणून मिळालेला हा वारसा आहे. आणि त्या वारशाचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे सगळं आपल्याला आहार, विहार, आचार, विचार या सगळ्याचं पालन करावं लागतं. योगशास्त्र जेव्हा आपण शिकतो किंवा योगाभ्यास करत असतो त्यावेळेला 1 तास योगाभ्यास केला आणि 23 तास कसंही वागलं असं चालत नाही. तर त्यासाठी म्हणून आपल्याला आहाराचं जे व्याख्यान आहे ते 14 तारखेला असणार आहे. ते कोणीही चुकवू नका. याच्यामध्ये आहाराचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. तर 14 जूनला ते व्याख्यान होईल आणि 15 जूनला असंच आपण काहीतरी एक वेगळा योगाभ्यास घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर येईन.
तर आजचा जो योगाभ्यास आहे तर ते ओंकार जो आहे त्या ओंकार आणि आपलं हा सगळा शवासनामध्ये करायचा आहे. आणि शवासनामध्ये हा ओंकार जो आहे तो आपल्या पूर्ण शरीरामध्ये आपल्याला भिनवायचा आहे. आणि अतिशय करायला सोपा आहे पण खूप परिणामकारक आहे. म्हणजे अगदी ज्यांना व्याधी आहेत त्या लोकांना तर ह्याचा खूप परिणाम जाणवतो. आणि हा तुम्ही बेडवर झोपून पण करू शकता ज्यांना व्याधी असतील त्यांनी. बाकीच्यांनी खाली आपली नेहमीची योगा मॅट टाकून शवासनामध्ये हा अभ्यास आपण करू शकतो. तर याच्यामध्ये शवासनामध्ये तुम्ही झोपायचे आणि माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शनचं फक्त पालन करायचं आहे. याच्यामध्ये झोप लागू द्यायची नाही स्वतःला, कारण आपलं मन अतिशय शांत होतं. मन जेव्हा शांत होतं त्यावेळेला आपोआपच मेंदूला विश्रांती मिळालेली असते आणि मग मेंदू एकदम त्याला माहिती आहे की रोजची सवय झालेली आहे की असं शांतता मिळाली की आपण झोपायचं असतं. आणि त्यामुळे मग आपण झोपेच्या अधीन होण्याची शक्यता असते. पण आपल्या मनाला आपण सांगायचं की मी जागं राहणार आहे आणि पूर्ण जागं राहून हा सगळा अभ्यास मी करणार आहे. हा अभ्यास जर तुम्ही रोज संध्याकाळी केला, तुमची सगळी कामं उरकल्यानंतर किंवा झोपायच्या आधी केला तर तुमच्या दिवसभराचे ताण निघून जातात. आपल्याला व्याधी का होतात? कारण ते ताण सगळे साठून राहतात आणि मग कधीतरी त्याचं रूपांतर हे व्याधीमध्ये होतं. पण रोजचे ताण जर तुम्ही रोज काढून टाकले तर तुम्हाला कधीच व्याधी होणार नाहीत. तर त्यासाठी रोजचे ताण काढून टाकण्यासाठी हा अतिशय चांगला आजचा योगाभ्यास जो आपण करणार आहोत तो आहे. तर त्यामुळे हे ताण आपण रोजचे रोज काढून टाकू शकतो. सकाळी हा योगाभ्यास केला तर दिवसभर तुम्हाला छान वाटतं आणि एकाग्रतेने आणि तुम्ही कामं करू शकता ताण न घेता. तर असा तुम्ही कधीही दिवसभरामध्ये कितीही वेळा हे करू शकता. करायला अतिशय सोपा आहे पण अतिशय परिणामकारक आहे. तर आपले दिवसभराचे ताण आणि आठवड्याभराचे ताण आपण आज काढून टाकूया. आणि हा योगाभ्यास केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कळवा. तर ह्यामध्ये आपण शवासनामध्ये शवासन करणार आहोत. शवासनामध्ये आपलं सगळं शरीर रिलॅक्सच असतं, शिथिल होतं. मनावरचे ताण पण निघून जातात शवासनामध्ये. आणि मग आपण आपल्या शरीराचे 3 भाग याच्यामध्ये करायचे. पायापासून कमरेपर्यंतचा, कमरेपासून गळ्यापर्यंतचा, गळ्यापासून टाळूपर्यंतचा. आणि ह्या खालच्या भागावर आपण आकार गिरवणारे, मधल्या भागावर उकार आणि वरच्या भागावर मकार. तर हे म्हणत असताना आणि संपूर्ण शरीरावर ओंकार, कारण हा ओंकार हा आदिबीज आहे. ओंकारापासूनच सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आपण मागच्या वर्षी एका सेशनमध्ये ओंकार ध्यान घेतलं होतं आणि ते यूट्यूबला आहे, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये ओंकाराची सगळी माहिती दिलेली आहे. तर हा जो आदिबीज ओंकार आहे तर त्याचाच आधार घेऊन आपण आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यासाठी त्या ओंकाराचा उपयोग आपण करून घेणार आहोत. आणि आरोग्यदायी असा हा ओंकार आपण म्हणणार आहोत. आपल्या स्वतःसाठी ह्या ओंकाराचा कारण संबंध सगळ्या चराचरामध्ये हे ओंकार तत्व भरलेलं आहे. आणि हे ओंकार तत्व आपल्या शरीरामध्ये पण आहे. आणि ह्या पद्धतीने जर ओंकार आपण म्हटला तर आपल्या आरोग्यासाठी नक्कीच याचा खूप फायदा होतो. पुन्हा संपूर्ण शरीरभर आपण तो ओंकार म्हणणार आहोत. पहिल्यांदा आपण स्थूल म्हणणार आहोत, त्यानंतर हळूहळू आपण सूक्ष्माकडे जाणार आहोत. स्थूलातून सूक्ष्माकडे म्हणजे पहिल्यांदा आपण मोठ्यांदी म्हणणार आहोत आणि मग त्यानंतर मनातल्या मनात म्हणणार आहोत. पुन्हा अधिक सूक्ष्म आपण जाणार आहोत. असं करत करत आपण आता इथे 3-3च आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे 3-3 आवर्तनच प्रत्येक स्टेपची करणार आहोत. पण तुम्ही घरी कितीही आवर्तनं करू शकता. 6, 5, 9 अशी आवर्तनं तुम्ही करू शकता. त्याप्रमाणे तो वेळ वाढत जाईल. आता इथे आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे
आपण ते 3-3च आवर्तनं करणार आहोत. ज्या भागावर मी लक्ष केंद्रित करायला सांगेन आणि ज्या भागावर म्हणायला सांगेन, म्हणजे उदाहरणार्थ पायापासून कमरेपर्यंत आकार आपल्याला म्हणायचा आहे, तर त्यावेळेला ती कंपनं आपल्याला जाणवतात आपल्या शरीरामध्ये. तर ती कंपनं कुठे कुठे जाणवतात हे सगळंच ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल झालेले जाणवत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहेत. कंटाळा करू नका कमेंट्स टाकायला, कारण एवढं एकच माध्यम आहे की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि मला सांगू शकता की आम्हाला कसं वाटलं हे. तर हा ओंकार आपण आता करून बघणार आहोत आणि ह्या संधींबद्दल मी थोडक्यात थोडंसं तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही अधिक त्याच्याबद्दल अजून जाणून स्वतः घेऊ शकता. आणि आहाराचं व्याख्यान सांगितल्याप्रमाणे आपलं आहे 14 तारखेला, तर ते पण मात्र कोणी बुडवू नका, कारण आणि रोजचा योगाभ्याससुद्धा चुकवू नका. समजा चुकला तर यूट्यूबला आपला असतो, त्यामुळे यूट्यूबला त्या लिंकवर जाऊन तुम्ही दिवसातनं 2दासुद्धा तो योगाभ्यास करू शकता, सकाळ संध्याकाळ, किंवा एखाद्या दिवशी चुकला तुमचा सकाळी करण्यासाठी तर संध्याकाळी त्या लिंकवर जाऊन तुम्ही योगाभ्यास करू शकता. तर हा योगाभ्यास आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे, कुठेही आपल्याला थांबायचं नाही आहे. तर आजची ही प्रक्रिया जी आहे ती शवासनामध्ये आता आपल्याला करायची आहे आणि ती आपण आज करूया आणि त्याचा आनंद घेऊया. आता आपण ती प्रत्यक्ष प्रक्रिया करून बघूया. तर सर्वांनी शवासनामध्ये आपल्याला जायचं आहे. शवासनाची अवस्था घ्यायची, पाठीवर झोपायचे, दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे जे आहेत ते छताच्या दिशेने, मान सोयीस्कररित्या आपल्याला पाहिजे तिकडे ढिली सोडायची आहे. डोळे अलगद मिटलेले, माझ्या सूचना मिळेपर्यंत डोळे बिलकुल उघडायचे नाहीत. आजूबाजूला शांत असेल अशीच खोली उघडा, ती खोली बंद करून घ्या आणि तिथेच हा योगाभ्यास करा, कारण याला पूर्ण शांतता लागते. पूर्ण लक्ष शरीरावर, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. पायापासनं डोक्यापर्यंत शरीरावरचे ताण काढून टाकायचे. सगळे स्नायू ढिले सोडायचे, म्हणजे लवकर शरीर शिथिल होतं. सगळे स्नायू ढिले सोडा, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाका. सगळं शरीर ढिलं सोडलेलं आहे. पायापासनं डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल करून घ्या. मनावरचे ताण काढून टाका. जिथे कुठे ताण जाणवत असतील तिथे मनाने जाऊन ते ताण कमी करा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. हे करत असताना कुठेही झोप लागू देऊ नका. पूर्ण ह्या प्रक्रियेचा आनंद घ्या. नाकपुड्यांजवळ लक्ष केंद्रित करायचे. नाकपुड्यांच्या तिथे जो हवेचा स्पर्श होतोय त्याकडे लक्ष केंद्रित करायचे. नाकपुड्यांना गार हवा जेव्हा श्वास घेतो तेव्हा आणि श्वास सोडतो तेव्हा गरम हवा, ह्याचा स्पर्शाची कळत न कळत स्पर्श आपल्याला तिथे जाणवतो. त्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपला श्वास कसा चढला आहे याकडे साक्षीभावाने बघायचं आहे. श्वास घेताना आनंद, उत्साह, एनर्जी आपल्याबरोबर घ्या आणि श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. शरीरावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. मन शांत, शरीर शिथिल, श्वसन संथ.
या शवासनामध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा ओंकार आपल्या शरीरभर बिनवायचा आहे. जिथे जिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कंपनं जाणवणार आहेत त्याकडे साक्षीभावाने बघा. पायापासनं कमरेपर्यंतचा भाग हा जल आणि पृथ्वी तत्वाचा. हे पाचही तत्व प्रत्येक पेशीमध्ये असतात, पण ढोबळ मनाने आपण इथे बघतो आहोत. कमरेपासून गळ्यापर्यंतचा भाग हा अग्नी आणि वायू तत्वाचा. तिथे आपली फुफ्फुसं असतात आणि जठराग्नी हा असतो मुख्य अग्नी आपल्या शरीरामधला. आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारचे अग्नी, पंचमहाभूतांचे 5 अग्नी, सप्तधातूंचे 7 अग्नी आणि जठराग्नी. गळ्यापासून टाळूपर्यंतचा भाग हा आकाशतत्वाचा आहे. आपल्याला पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन आपल्याला करायचं आहे. कुठेही झोप लागू द्यायची नाही. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करा. त्या भागावरचे काही ताण असतील तर ते काढून टाका. तो भाग पूर्ण शिथिल करा आणि तिथे आपल्याला मोठ्यांदा आकार म्हणायचा आहे. तर मोठ्यांदा आकार म्हणा. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करा. तिथे काही ताण असतील तर ते काढून टाका आणि त्या भागावर आपल्याला मोठ्यांदा उकार म्हणायचा आहे. ओ. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करायचे. त्या भागावर आपल्याला मोठ्यांदा मकार म्हणायचा आहे. पायापासनं टाळूपर्यंत संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करायचे आणि त्यावर आपल्याला मोठ्यांदा आकार म्हणायचा आहे. मोठ्यांदा ओंकार म्हणायचा आहे. पुन्हा आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा आकार म्हणा. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर मोठ्यांदा उकार म्हणा. ओ. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा मकार म्हणा. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर ओंकार म्हणा. पुन्हा आपण ही प्रक्रिया करणार आहोत. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा आकार म्हणायचा आहे. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर मोठ्यांदा उकार म्हणायचा आहे. ओ. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा मकार म्हणायचा आहे. पायापासनं टाळूपर्यंत संपूर्ण शरीरावर ओंकार म्हणायचा आहे. मोठ्यांदी म्हणा.
आता आपल्याला ही प्रक्रिया स्थूलातून सूक्ष्माकडे न्यायची आहे. आपण जेव्हा मनातल्या मनात विचार करतो किंवा मनातल्या मनात आपल्या स्वतःशी बोलतो तरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. उदाहरणार्थ एखाद्याचं नाव जरी आपल्याला मनात त्याची आठवण झाली आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग असेल तरीसुद्धा आपलं रक्तदाब लगेच वाढतो. तर मनातल्या मनात आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीची आठवण झाली तर लगेचच सुखाच्या संवेदना आपल्याला मनातल्या मनात जाणवतात. मन अगदी आनंदित होतं एखादी चांगली आठवण जर आपल्याला आठवली तर, आणि सगळा ताण निघून जातो. त्याच पद्धतीने आपल्याला हा जो ओंकार आहे तो पहिल्यांदा मोठ्यांदी आणि मग तो सूक्ष्मतेकडे न्यायचा आहे मनातल्या मनात. माझ्या सूचनांचं पालन करा. मनातल्या मनात जेव्हा आपण आकार उकार मकार आणि ओंकार म्हणू त्यावेळेला सुद्धा आपल्याला तिथे त्याच संवेदना जाणवतील, तर त्याकडे लक्ष द्या. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर पहिल्यांदा मोठ्यांदा आकार म्हणायचा आहे. हाच आकार आपल्याला मनातल्या मनात म्हणायचा आहे. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर आपल्याला मोठ्यांदा उकार म्हणायचा आहे. हाच उकार आपल्याला मनातल्या मनात म्हणायचा आहे. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे मोठ्यांदा मकार म्हणायचा आहे. हाच मकार मनातल्या मनात म्हणायचा आहे. संपूर्ण शरीरभर आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत मोठ्यांदा ओंकार म्हणायचा आहे. हाच ओंकार मनातल्या मनात म्हणायचा आहे. हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा करायची आहे. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा आकार म्हणा. मनातल्या मनात आकार म्हणा. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर मोठ्यांदा उकार म्हणा. मनातल्या मनात उकार म्हणा. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा मकार म्हणा. मनातल्या मनात मकार म्हणा. संपूर्ण शरीरभर मोठ्यांदा ओंकार म्हणा.
मनातल्या मनात ओंकार म्हणा. पुन्हा एकदा आपण ही प्रक्रिया करणार आहोत. पायापासनं कमरेपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा आकार म्हणायचा आहे. मनातल्या मनात आकार. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागावर मोठ्यांदा उकार. ओ. मनातल्या मनात उकार. गळ्यापासून टाळूपर्यंतच्या भागावर मोठ्यांदा मकार. मनातल्या मनात मकार. संपूर्ण शरीरभर पायापासनं डोक्यापर्यंत मोठ्यांदा ओंकार. मनातल्या मनात ओंकार. हा ओंकार आपल्याला अजून सूक्ष्म करायचा आहे. आता आपल्याला फक्त मनातल्या मनात म्हणायचं आहे. पायापासनं कमरेपर्यंत मनातल्या मनात आकार म्हणा. कमरेपासून गळ्यापर्यंत मनातल्या मनात उकार म्हणा. गळ्यापासून टाळूपर्यंत मनातल्या मनात मकार म्हणा. संपूर्ण शरीरभर पायापासनं टाळूपर्यंत ओंकार म्हणा. पुन्हा एकदा ही प्रक्रिया करायची आहे. पायापासनं कमरेपर्यंत मनातल्या मनात आकार. कमरेपासून गळ्यापर्यंत मनातल्या मनात उकार. गळ्यापासून टाळूपर्यंत मनातल्या मनात मकार. पायापासून टाळूपर्यंत मनातल्या मनात पूर्ण ओंकार. पुन्हा एकदा आपण करणार आहोत. पायापासनं कमरेपर्यंत मनातल्या मनात आकार. कमरेपासून गळ्यापर्यंत मनातल्या मनात उकार.
गळ्यापासून मस्तकापर्यंत मनातल्या मनात मकार. पायापासनं टाळूपर्यंत संपूर्ण शरीरभर मनातल्या मनात ओंकार. मन खूपच शांत झालेलं आहे. मन आनंदी झालेलं आहे. या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीरभर आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये जी ओंकाराची कंपनं जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. यामुळे आपल्या शरीराची, मनाची आणि आत्मशुद्धी ही सगळी साधणार आहे. आजूबाजूचं वातावरण सुद्धा ओंकाराच्या कंपनामुळे शुद्ध झालेलं आहे. जिथे शुद्धता, पवित्रता आहे तिथे सत्वगुण जागृत असतो. आपल्या शरीरामधला सुद्धा सत्वगुण जागृत झालेला आहे. रजो आणि तमोगुण शांत झालेला आहे. संपूर्ण शरीर आणि मनावरचे ताणसुद्धा निघून गेलेले आहेत. मन खूपच शांत. ती स्पंदनं आपल्याला शरीरामध्ये कुठे कुठे जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे. कळत न कळत आपल्या पोटाची हालचाल होती आहे त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष पोटाच्या कळत न कळत होणाऱ्या हालचालीकडे. आपल्याला हृदयाचे ठोके जाणवत आहेत का? ते ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत का? ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपलं मन आपल्या श्वासाकडे न्यायचं आहे. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपला श्वास कुठून येतो, कुठे जातो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मन खूपच शांत झालंय. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. आपलं शरीर जागृत करून घ्या. डोळे बंदच ठेवायचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडायचे नाहीत. हात आणि पाय थोडे ताणून घ्यायचे. हाताच्या बोटांची, पायाच्या बोटांची हालचाल करा.
शरीर खूपच शिथिल झालेलं असल्यामुळे घोट्यांची मनगटांची हालचाल करा. डोळे बंद ठेवूनच कुशीवर वळून उठून बसा. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंदच आहेत. डोळे कोणत्याही परिस्थितीत उघडू नका. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवायचे. सावकाश दोन्ही हात जे आहेत ते डोळ्यांवर न्यायचे. त्यामध्येच डोळ्यांची उघडझाप, पापण्यांची उघडझाप करून घ्या. प्रकाशाची जाणीव करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या आणि सावकाश आपले डोळे उघडा. हातापायांची हालचाल करून घ्या. सगळ्या शरीरामध्ये जे शिथिल झालं होतं शरीर ते जागृत करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. आजच्या योगाभ्यासामध्ये आपल्याला नक्कीच एक वेगळी अनुभूती आलेली असेल, तर नक्की ती आमच्यापर्यंत पोचवा. व्हॉट्सअपला पण बरेच जण आहेत, त्यांनी व्हॉट्सअपला पण आपल्या प्रतिक्रिया द्या आणि कमेंट, जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये पण आपल्या प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रिया वाचून बरेच जण अभ्यास करतात आणि पुन्हा तो अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना मिळते आपल्या प्रतिक्रियांमुळे. त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया खूप बहुमूल्य असतात. तर नक्की यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहा, म्हणजे त्या प्रतिक्रिया वाचून इतरांनासुद्धा योगाभ्यास करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. आणि उद्याचं जे आपलं सेशन आहे ऑनलाईन 6:30 वाजता संध्याकाळी झूम मीटिंगवर, तर ते सेशन नक्की अटेंड करा. म्हणजे मग आपल्याला योग शिक्षक वर्गाची सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळेल. आपल्या ओळखीच्यांनासुद्धा अटेंड करायला सांगा. आजचा आपला दिवस खूपच सुंदर जाणार आहे. रविवारची सकाळ तर सर्वांची छान आत्ता गेलेलीच आहे आणि दिवससुद्धा सुंदर जाईल. आणि हा अभ्यास करायला सोपा आहे आणि रोज तुम्ही हा अभ्यास करू शकता. उद्या आपण परत भेटूया नवीन अभ्यास घेऊन. तर धन्यवाद.